आपल्या अंगात एवढे गुण आहे त्यातले थोडेफार गुण याला द्यावं म्हटलं, पण हा सकोर राहिला. मुलीच्या बापाला शेती आहे पण शेतकरी मुलगा नकोय. तर नमस्कार मंडळी, मी तुम्हा सर्वांचा लाडका शिवड्या देवड्या आणि स्वागत करतो सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर सकाळी सकाळी निघालो आपल्या गायला गिन्नी गवत आला आणि पाऊस तर एवढा पडला आपल्याकडे डायरेक्ट शेतामध्ये पाय फुसरायले. मग काय पटकन दिवशी आपलं गिन्नी गवत कापून घेतलं, कारण दुसरे पण आपले लेमटे काम नाही का पेंडिंगला पडले होते. आणि संघर्ष काय असतो ना हे फक्त शेतकऱ्याच्या मुलाला माहित असते बरं. आणि गेल्या 4 ते 5 दिवसापासून एवढा लगातार पाऊस चालू आहे ना, शेतामध्ये जाता येईल ना काही काम करता येईल. आणि छाटणी करून 12 दिवस कंप्लीट झाले आणि त्या 12 दिवसामध्ये आपल्या द्राक्ष बागेला नाही का असे काही घड आले. आणि त्या 12 दिवसामध्ये द्राक्ष बागेला किती खर्च आला असेल तर तुम्ही विचार पण करू शकणार नाही. म्हणजे ह्या 4-5 दिवसामध्ये एवढा पाऊस चालू आहे आणि त्या पावसामध्ये नुसतं फवारणी करावं लागला आपल्याला. म्हणजे द्राक्ष बाग लावणं सोपं नाही, त्याला खर्च पण खूप लागतो आणि त्यामध्ये कष्ट पण खूप करावं लागतात. आणि याला मी 1 घंट्यापासून डोकं लावतोय असं नाही असं कर, पण हा कुठं ऐकतो का माझं. मुलीच्या बापाला शेती आहे मुलीच्या बापाला शेती पाहिजे बाकी तर त्याला बोललो मी, तू राहू दे भाऊ, तुला नाही जमणार ते, तुला जे चालू आहे ते कंटिन्यू करून